जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. इंदापूर येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेठ शाह व 20 नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या सांगता सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, अप्पासाहेब जगदाळे, शिवाजीराव मखरे, श्रीमंत कोकाटे, बाळासाहेब सरोदे, संजय भैया सोनवणे, जगदीशभाई कवाडे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहिले होते. या सभेमध्ये सांगण्यात आले की सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील आणि राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होईल. सर्वात शेवटी अजितदादा पवार यांनी भाषण करून सांगता सभेचा शेवट केला. प्रतिनिधी आकाश काटे व अजित पवार. कदम, संजय भैया सोनवणे, युवराज मस्के, प्रशांत पाटील, दत्तामामा घोगरे, अभिजित तांबिले, श्रीमंत ढोले, देवराज भाऊ जाधव, आबा मोहोळकर, बाळासाहेब सरोदे, अमोल पिसाळ, अशोक पिचगुडे, सचिन सपकळ, अनिल बागर, राहुल जाधव, तुषार जाधव, कांतीलाल झगडे, सीमाताई कल्याणकर, दिलीप वाघमारे, त्याचबरोबर शिवाजी इसगुडे, आदिकुमार गांधी, अशोकराव पोर, मनोज पवार, बाबूनाना गवळी, रमेश शिंदे, सौरव शिंदे, राजेंद्र चोरमले, रमेश धोत्रे, माऊली माचण, प्रमोद काळे, सुधीर मत्रे, रघुनाथ राऊत, अमोल मिसाळ, शकीलभाई सय्यद, हनुमंत कांबळे, विकास साबळे, राजेंद्र चोरमले, आकाश बसने, विशेषतः शिवाजीराव मखरे, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसंच आरपीआय रामदास आठवले साहेबांचा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आमची जोगेंद्र कवाडे साहेबांची, तसंच आमचे शिवाजीराव मखरे, संजयराव सोनवणे, त्या सर्व आरपीआयच्या सहकारी मित्रांनी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं आपल्याला ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे. ते सर्व मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनींवर माझ्या तरुण मित्रांनो, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ, 288 नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत या मतदारसंघामध्ये निवडणुका चालू आहे. काल काहीतरी निवडणूक आयोगाने निर्णय घेतलाय, काही निवडणुका त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत 20 तारखेला. त्याचा व्यवस्थितपणे आज दुपारी काहीतरी निर्णय होणार होता, आलाही असेल, मला काही पाहण्यामध्ये नाहीये. पण आपल्याला पण निर्णय घ्यायचा आहे. जवळपास 24,800 मतदारांना इंदापूर शहराची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची. हा माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या बांधवांना, माझ्या प्रतिष्ठित नागरिकांना, व्यापाऱ्यांना, छोट्या मोठ्या व्यवसायधारकांना, नोकरदारांना, मग त्याच्यामध्ये वकील असतील, डॉक्टर असतील, इतर व्यवसायामध्ये काम करणारे सर्व मान्यवर असतील. आपण त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळावर आपण सर्वांनी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आजची ही सांगता प्रचार सभा आयोजित केलेली आहे. या प्रचार सभेसाठी आज या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार साहेब आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित आहेत. आदरणीय जाचक बापू, आदरणीय अप्पासाहेब, आरपीआय गटाचे आमचे जयदीपजी कवाडे साहेब, संजयजी सोनवणे, शिवाजीराव मखरे, सगळ्याच आरपीआयचे अध्यक्ष, आरपीआय गटाचे सगळे अध्यक्ष, शिवसेने गटाच्या आमच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या सीमाताई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच प्रमुख पदाधिकारी, सर्वच पक्षाचे सर्व उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्वच आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगराध्यक्ष डॉक्टर कदम साहेब, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू, मतदार बंधू. हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज. तर आम्ही एकत्र येतो. बरेचशा मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही अशा सगळ्यांना एकत्र आणण्याची आमच्या कुणाच्या बाला जमलं नाही ते बरेचशा आम्ही करून टाकतो. खरं ते सांगतो.
मी शब्दाचा पक्का मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. मित्रांनो, माझ्या इंदापूर शहराच्या करता समर्पितपणे कार्य करणारे ऍडव्होकेट भरत शेठ शाह, त्यांच्या वहिनी या देखील अंकिता मुकुंद शाह यांनी 2017 ते 22 त्या काळामध्ये या शहराचं नगराध्यक्ष भूषवलं आणि मला आता हे नव्या क्षितिजाकडे वाटचाल हे मला पाहायला मिळालं, वाचायला मिळालं. खूप काही आमच्या या लाडक्या बहिणीनं, हे आमच्या मायमौलीनं या शहराच्या करता करण्याचा मनापासून प्रयत्न केला. जे चांगलं आहे त्याला चांगलं आपण म्हणलं पाहिजे,